नमस्कार शेतकरी बांधवांनो, पाठीमागे जे झेंडू पीक पाहत आहे तर निश्चितच आता क्लायमेट जास्त प्रमाणामध्ये आहे. तर ह्या झेंडू पिकामध्ये निश्चितच लाल कोळीचा प्रादुर्भाव जाणवतोय, भुरीचा प्रादुर्भाव जाणवतोय. तर काय करणं गरजेचं आहे? तर पहिलं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. या ठिकाणी लाल कोळी भुरीचा प्रादुर्भाव जाणवतोय. तर पहिलं काम असेल पाटपाणी असेल, ड्रीप आहे. आता जवळजवळ सगळीकडे ड्रीप सिस्टीमच आहे. तर या ठिकाणी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सल्फर देणं गरजेचं आहे. सल्फर एकरी साधारणपणे 3 ते 5 किलो या ठिकाणी पावडर फॉर्मला जे आहे ते 80% असेल, 90% मधलं आहे ते आपल्याला या ठिकाणी साधारणपणे एकरी 3 ते 5 किलो या ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी देऊन घ्यायचे. फवारणीच्या माध्यमातून करत असाल तर फवारणीला या ठिकाणी लाल कोळी हा 100% जाणवते. न्यूट्रिशन डेफिशियन्सी पण दाखवणार, कारण लाल कोळी पिकांचं पानांमधलं रसशोषण करून घेणार आहे. तर या ठिकाणी लाल कोळीला जे सुमिटोमो केमिकलचं जे इटना आहे ते आपल्याला या ठिकाणी 2 ते 2.5 ml प्रति लिटर या पद्धतीमध्ये फवारायचे. त्याचबरोबर भुरी या ठिकाणी जाणवते. तर भुरीला या ठिकाणी टाटा रॅलीचं जे ताकद आहे या ठिकाणी 2 ते 2.5 ग्राम प्रति लिटर या पद्धतीमध्ये घ्यायचे. त्याचबरोबर न्यूट्रिशन मॅनेजमेंट दाखवत असं म्हणून या ठिकाणी आणि झाडंसुद्धा ट्रेसमध्ये गेलेली असतात, कारण हीटसुद्धा पडत आहे. तर म्हणून या ठिकाणी PI इंडस्ट्रीचं जे बायोविटा आहे ते आपल्याला या ठिकाणी सीविड म्हणून प्लस मायक्रोटन पण आहे, हे आपल्याला या ठिकाणी वापरून घ्या. त्याचबरोबर झाडं रोगप्रतिकारशक्ती वाढली पाहिजे म्हणून या ठिकाणी कंपल्सरी सिलिकॉन हे सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे आपलं हे सुद्धा या ठिकाणी वापरून घ्यायचे की जेणेकरून आपल्याला चांगल्या फायदा होईल. आणि हो, विशेष महत्त्वाचं म्हणजे आहे ते स्टिकर. ही फवारणी आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये करून घ्या. आणि शक्यतो फवारणी करताना या ठिकाणी सकाळी 8-8:30 वाजता आपल्याला या ठिकाणी फवारणी करून घ्या. त्याचे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये रिझल्ट मिळणार आहे. निश्चितच ही लाल कोळीची जी फवारणी आहे ही झेंडू पिकासाठी आहे, ती महत्त्वाची आहे आणि निश्चितच बाजारभावसुद्धा खूप सुंदर आणि चांगले आहे. त्यामुळं ही फवारणी करून घ्या आणि आपलं झेंडू पीक या ठिकाणी वाचवायचं आहे. निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.